महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथमध्ये गनी रफिक शेख नामक सराईत गुन्हेगारावर मंगळवारी सायंकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ऋतिक राजू महाडिक याच्यासह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या हल्ल्यात महाडिकांचं नाव आल्यामुळे काही महिन्यांपूर्वी ऑफिसवर झालेल्या तलवार हल्ल्याचा महाडिकांनी बदला घेतला का अशी चर्चा सुरू झाली आहे. अंबरनाथमधील व्यावसायिक राजू महाडिक आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या बी केबिन रोडवरील कार्यालयावर 5 एप्रिल रोजी रात्री अज्ञातांनी तलवारी नाचवत हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना बेड्या ठोकल्या असल्या तरी या हल्ल्यामागे गनी रफिक शेख याचा हात असल्याचा संशय महाडिकांना असल्याची चर्चा होती. यानंतर मंगळवारी 3 जून रोजी महाडिकांच्या मनातील संशयित गनी रफिक शेख हा राहुल नगर परिसरात मित्रांसोबत बसलेला असताना राजा महाडिक यांचा मुलगा ऋतिक महाडिक हा पवन सिंग, भारत मेत्रे, शिकरे, अभय कुमार, प्रतीक कन्नड, अर्जुन आणि अन्य काही साथीदारांना घेऊन तिथे आला आणि या सर्वांनी आपल्याला चाकूने बरगडीजवळ भोसकत पाठीवर 6 वार केले, तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असं गनी रफिक शेखने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. तसंच आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर रोहित महाडिक यांनी गनी शेखचे सगळे आरोप फेटाळून लावले असून आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील जखमी गनी रफिक शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली. तसंच या हल्ल्यामागे एखाद्याचा हात असेल किंवा कुणाची फूस असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल असंही डीसीपी गोरे यांनी स्पष्ट केले. काल रात्रीचा हा प्रकार आहे. संबंधित जो फिर्यादी जखमी आहे याला मागील भांडणाच्या कारणावरून त्याच्यावरती चाकूने हल्ला झालेला आहे. तर त्या अनुषंगाने आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये एकूण 7 आरोपी निष्पन्न होत आहे. शिवाय यामध्ये कुणाची काही फूस असेल किंवा याचं पाठबळ असेल त्या अनुषंगाने आपला तपास सुरू आहे. हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे आहेत. त्या अनुषंगाने आपण त्याला तडीपारही केलं होतं. तर तडीपारी त्याची संपल्यानंतर हा प्रकार घडलेला आहे. कल मैं उधर शाके के यहाँ पे बैठा था सर, तो ऋतिक महाडिक और ये क्या बोलते अभय और पवन सिंह, इन लोग 8-9 बच्चे लोग आए. मेरे को मारा नहीं है सर, चाकू बिल्कुल से तूने मेरा ऑफिस फोड़ा करके वो लोग ये बोल के मारे थे. नहीं है, मैं उधर ऑफिस पे था ही नहीं. ये बात मतलब नहीं किया. जब ये वो हुआ था, जब भी मैं पुलिस वाले लोग के साथ में था सर, तो भी इन लोग ने मेरा ज़बरदस्ती का नाम डाला उसमें. ना वो सीसीटीवी में मैं दिख रहा हूँ. मेरा कुछ रोल पार्ट नहीं है वो चीज़ में. इसमें जो राजा महाडिक ने ये जो करवाया मेरे पे, मेरे को खाली इंसाफ मिलना चाहिए सर, बस. आज आम्ही ह्या क्षेत्रात तर पहिली गोष्ट तर आम्ही आहेतच नाही की आम्ही गुन्हेगारी हे आम्हाला पहिली गोष्ट तर आवडतच नाही. आता गनी शेख यांनी आमच्यावरती का आरोप केले ते त्यांनाच माहिती. आमच्या कार्यालयात जेव्हा हल्ला झालेला होता त्यावेळेस आम्हाला असं समजणं आलं की गनी शेखसुद्धा त्या ह्याच्यात कुठेतरी सहभाग आहेत. तर आम्ही त्यांचं नाव दिलेलं होतं. आता त्यांनी हे हल्ला करवला आहे स्वतःवरती का केलेला आहे ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्या ह्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीचं काही म्हणजे इंटरफेअरन्स नाही आहे. आता जे हे आरोप घेत आहेत ह्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड पोलिसांनी चेक करावं, ह्यांच्या फॅमिलीचे बॅकग्राऊंड चेक करावे. आणि कुठेतरी आज स्थानिक निवडणुका येणार आहेत त्यामुळे आम्हाला आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापाठी राजकारण करायचं हे षड्यंत्र है. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.